नमस्कार. उद्या मकर संक्रांत आहे आणि परवा म्हणजे करीच्या दिवशी आपण सर्वजण लहान मुलांचं बोरनाण करतो. तर यासाठी आपण जर छोटंसं डेकोरेशन केलं तर त्या बोरनाणची आणखी फार छान शोभा वाढते. तर यासाठी बोरनाणचं डेकोरेशन कसं करायचे याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. माझ्याकडे 2 हँगिंग होते घरात. हे वापरून मी आता दोन्ही साईडला छान असे याला फिक्स करून घेणार आहे. तुम्ही आर्टिफिशियलच्या झेंडूच्या माळा मिळतात त्या वापरल्या तरी चालतील. त्या फिक्स करायला सोप्या जातात कारण की खूप लाईट वेट असतात. माझ्याकडचे जे हँगिंगच्या माळा आहेत त्या थोड्याशा जड आहेत, त्यामुळे त्यांना खूपच जास्त पॅक करावं लागतं टेप लावून, तरच त्या राहतात. नाहीतर राहत नाही, त्या गळून पडतात खाली. कारण की त्याच्यामध्ये जे वापरलेले फुलं आहेत ते प्लास्टिकचे आहेत आणि ते हेवी आहेत. तर याला मी छान असे हाताला चिकट टेपचे 2 पॅच घेतलेत आणि याला व्यवस्थित असं मी ॲडजस्ट करून घेतलं आहे आणि त्याला छान असं मी भिंतीला फिक्स केलं आहे. शक्यतो कोणाची तरी मदत घ्या जेणेकरून तुम्हाला हे सगळं करायला सोपं जाईल. यासोबतच हळदी कुंकवाच्या डेकोरेशनचे पण 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि हळदी कुंकवासाठी कॉर्नर रांगोळीचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर तिळाची चिक्की आणि तिळगुळ लाडू याचे पण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे. आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते अशा पद्धतीने आपल्याला रेग्युलर टेपचा डबल साइडेड टेप तयार करायचा आहे आणि बलूनला लावून घ्यायचा आहे. इकडे आपल्याला साधारणपणे 10 ते 12 बलून्स लागणार आहे आणि त्याचा आपण मध्ये एक मोठासा पतंग बनवून घेणार आहे. पतंगचा शेप देऊन बलूनला चिटकवणार आहे भिंतीवर. तर तुमच्याकडे जर बलून्स नसतील, नाही वापरले तरी चालेल, पण रेग्युलर फक्त पतंगच लावण्यापेक्षा छान दिसावं आणि माझ्या मुलाला बलून्स खूप आवडतात, त्याच्यामुळे मी इकडे बलून्स वापरून एक त्याला काईटचा लुक दिलेला आहे पतंगाचा आणि याच्यामुळे हे छान पण दिसतंय, थोडंसं वेगळं पण दिसतंय. तुम्हाला जर असं नसेल पाहिजे तर मध्ये तुम्ही एक मोठा पतंग लावला तरी चालेल. आता या बलून्सला आपण छान असं स्टिक करून घेणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तसं त्याला आपण डबल साइडेड टेप लावणार आहे, म्हणजे आपण आपल्या रेग्युलर टेपचाच डबल साइडेड टेप लावला आहे. त्याचबरोबर इकडे आपण सेंटरला वेगळ्या कलरचे बलून्स वापरलेत, ब्ल्यू कलरचे, जेणेकरून ते दिसायला आणखी छान कलरफुल दिसेल. तर सोपं जातं हे बलून स्टिक करायला. अशा पद्धतीने बलून स्टिक करून तुम्ही बड्डे वगैरेला सुद्धा डेकोरेशन करू शकता. या बलून्सला छान पतंगाचा शेप यावा आणि हे पतंगासारखं दिसावं म्हणून खाली मी त्याला 2 नॉट पण लावलेल्या आहेत, जे की पतंगाला असतात तशा. तर याच्या रिबन्स ज्या मिळतात किंवा तुमच्याकडे जर एखादं जे आपण ओढून फूल लावतो गिफ्ट्सवर वगैरे, ते जरी लावलं तरी चालेल. आता अशा छोट्या पतंगी मिळतात बाजारामध्ये, खूप इझिली मिळतात. ह्या लावते मी जेणेकरून आणखी त्याला पूर्ण लुक येईल. आणि या पतंग स्टिक करण्यासाठी पण मी बलून्सला जसे डबल साइडेड टेप लावला आहे तसाच डबल साइडेड टेप लावला आहे. तर कुठलाही डबल साइडेड टेप तुम्हाला विकत आणायची गरज नाही. मी आत्ता जसं दाखवलं तुम्हाला तसा डबल साइडेड करून घ्या आपल्या रेग्युलरच्या टेपला. आणि इकडे माझ्याकडे एक आर्टिफिशियल झेंडूची माळा होती, ती देखील मी अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे. आणि याला वरती मध्यभागी ती थोडीशी मोठी होती म्हणून त्याला छान असा कर्वचा लुक यावा म्हणून मी त्याला मध्यभागी पण स्टिक केली आहे. आणि वरच्या साईडने पण झेंडूची माळा लावल्यावर त्याला पूर्ण दिसतं, ते असं मोकळं मोकळं वाटत नाही. आता इकडे माझ्याकडे एक मलमलचा फॅब्रिकचा कपडा आहे, तो मी खाली आथरून घेतला आहे आणि त्याच्यावर पाट ठेवला आहे. तर वरती सगळ्यात अगोदर जे पतंग लावले होते ते मी थोडेसे ॲडजस्ट केले. आणि आता इकडं डेकोरेशन म्हणून माझ्याकडे आईस्क्रीमचे कप्स आहेत, तर त्याच्यामध्ये मी बोर, रेवडी, चॉकलेट्स, साखर फुटाणे, बिस्किट, मुरमुरे वगैरे ठेवून घेतले आणि ते सगळे समोर लाईनमध्ये ठेवून घेतले. सोबतच एका ट्रेमध्ये फ्रूट्स ठेवलेत, केळी ठेवली आहे, पेरू ठेवला आहे, बोरं आहेत आणि ऊस आहे. आणि आता याला आणखी छान दिसण्यासाठी, कलरफुल दिसण्यासाठी मी इकडे पाटावर एक
फुलांची बॉर्डर तयार केली आहे. फुलं नसतील आर्टिफिशियल फुलांची माळा वापरा, नसेल तर नाही वापरले तरी देखील चालेल. माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी वापरलेत. आणि अशा प्रकारे खूप सुंदर हे डेकोरेशन तयार होतं. अर्धा तासात तयार होतं. कोणाची तरी मदत घेतली तर आणखी लवकर तयार होतं. आणि माझ्याकडे अजून थोडेसे फुलं एक्स्ट्रा होते, तर मी समोर ज्या वाट्या ठेवल्या आहेत छान दिसण्यासाठी, मस्त सर्व मुलांचा आवडीचा खाऊ भरून त्याच्या आजूबाजूला ठेवलेत. आणि इकडे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने खूप सुंदर असं डेकोरेशन तयार होतं. हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि इकडे मी त्याचा एक फायनल व्हिडिओ दिला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल की हे डेकोरेशन कसं तयार झालं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.